नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतची रणधुमाळी आगामी काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या गावांचा आढावा घेत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये फलटण शेजारी असलेल्या आणि प्रामुख्याने प्रख्यात असलेल्या मिरगाव या ग्रामपंचायतचा आढावा आपण घेणार आहोत. मिरगाव ग्रामपंचायतची मुदत संपून 2 वर्ष झालेली आहेत. सध्या या ठिकाणी चितळकर साहेब हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्या अगोदर या ग्रामपंचायत वरती सलग 5 वर्ष आरक्षित होती. अनुसूचित जातीचे आरक्षण या ग्रामपंचायत वरती होते. सध्या आगामी काळामध्ये या ग्रामपंचायतचे सरपंच पद हे ओबीसी महिलेसाठी राखीव झालेले आहे. सध्या मिरगाव गावचा जर विचार केला तर मिरगाव मध्ये भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याबरोबरच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत. 9 सदस्य संख्या असलेल्या मिरगाव ग्रामपंचायतची निवडणूक 7 वर्षापूर्वी झाली होती. यावेळेस राजे गटाच्या 2 गटामध्ये प्रामुख्याने निवडणूक झाली होती. यामध्ये एका राजे गटाने 6 जागा तर दुसऱ्या राजे गटाने 3 जागा जिंकल्या होत्या. गेल्या 7 वर्षामध्ये पुलाखालून बरेच पाणी गेले असून आता मिरगाव गावामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद चांगलीच वाढलेली आहे. या खालोखाल राजे गट शिवसेनेचे 2 गट कार्यरत आहेत, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरके या गावचे कार्यरत आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी कार्यरत आहे. 1800 मतदान, जवळजवळ 1750 पेक्षा ते 1800 मतदान या गावचे असून या गावामध्ये 9 पैकी 1 जागा ही अनुसूचित जातीसाठी तर 2 जागा या ओबीसी राखीव आहेत. सध्या या गावामध्ये जर विचार केला तर प्रामुख्याने मोर्चेबांधणी सुरू केलेले आहे. भारतीय जनता पक्षाकडून युवा नेतृत्व राहुल सरक यांनी या ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर हिरालाल सरक यांनीही या ठिकाणी यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचेही निवृत्ती खता या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र या ठिकाणी शिवसेना राजे गटाकडून पुन्हा एकदा माजी सरपंच भानुदास सरक, त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे संतोष सरक यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत. त्याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाकडून खंडेराव सरक, त्याचबरोबर इतर पक्षाचेही कार्यकर्ते या ठिकाणी मोर्चेबांधणी करत आहेत. या प्रमुख नेत्यांच्या घरातील महिला या ठिकाणी थेट सरपंच पदासाठी रिंगणामध्ये उतरू शकतात. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी या गावामधून प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदच्या उमेदवारासाठी तब्बल जवळपास 150 मतांचं मताधिक्य या ठिकाणी मिळालं, तर 60 मतांचं मताधिक्य हे पंचायत समितीच्या उमेदवाराला मिळाले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने या ठिकाणी जवळपास 250 मतदान या ठिकाणी घेतलं होतं. यामुळे आगामी काळामध्ये मिरगाव ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी तिरंगी सामना होणार की चौरंगी सामना होणार याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे. प्रामुख्याने आता आगामी काही दिवसामध्येच ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तब्बल गेली 2 वर्ष या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी कामकाज पाहिलं जात आहे आणि उत्सुकता लागून राहिली आहे ते निवडणूक कधी जाहीर होणार. सध्या गट वॉर्ड रचना झालेली आहे. वॉर्डातील आरक्षणाकडे लक्ष लागून राहिलेले आहे आणि थेट सरपंच पदासाठीही आता इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. प्रामुख्याने या गावामध्ये 3 ते 4 पक्षांचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. यामुळे किती रंगी सामना होणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी प्रामुख्याने 2 राजे गट एकत्र येणार का, त्याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका काय राहणार, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपला सरपंच पदाचा उमेदवार रिंगणात उतरवणार का, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे निवृत्ती खताळ या ठिकाणी थेट सरपंच पदाचे उमेदवार रिंगणात उतरवणार का, याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यानंतर
थेट सरपंच पदासाठी किती उमेदवार रिंगणात उतरणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मिरगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोण कोण या ठिकाणी रिंगणात उतरतील? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती जर नवीन असाल, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ग्रामपंचायत सोबत. तोपर्यंत धन्यवाद.